नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यासाठी एक मोठी बातमी आहे. इथल्या 87 गावांमध्ये सरपंच आता सरपंच राहिलेले नाहीत. हो, बरोबर ऐकताय. त्यांना आता एक नवीन ओळख मिळाली आहे, प्रशासक. हा फक्त नावापुरता बदल आहे की यामागे काहीतरी मोठं आहे? या सगळ्या प्रशासकीय बदलाचा नेमका अर्थ काय होतो? चला एकदम सोप्या शब्दांत उलगडून पाहूया. आणि म्हणूनच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न डोकावत असणार, ह्या 87 गावांच्या यादीत आपलं गाव तर नाही ना? चला तर मग सुरू करूया. पहिला आणि सगळ्यात मोठा मुद्दा, सरपंच आता प्रशासक बनले आहेत. झालं असं आहे की राज्य शासनाने एक आदेश काढला. ज्या ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीनंतर संपलाय ना, तिथलेच सरपंच आता प्रशासकाची भूमिका बजावणार आहेत. आता ही प्रक्रिया कशी काम करते ते समजून घेऊया. हे खूप इंटरेस्टिंग आहे. सरपंचांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला की लगेच त्याच सरपंचाला प्रशासक म्हणून नेमलं जाते. उपसरपंच आणि सदस्यांना सोबत घेऊन एक समिती बनते. म्हणजे काय तर निवडणुका होईपर्यंत गावात कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी, कामात खंड पडायला नको म्हणून ही सोय. खरं तर हा एक मोठा आणि धोरणात्मक निर्णय म्हणावा लागेल. आणि यामागचं कारण अगदी सरळ आहे. विचार करा, राज्यभरात एकदम इतक्या सगळ्या ग्रामपंचायतींची मुदत संपली. मग प्रत्येक गावावर प्रशासक म्हणून नेमायला सरकारी अधिकारी आणायचे कुठून? तेवढे अधिकारीच उपलब्ध नाहीत. मग सरकारने काय केलं, त्यांनी एक प्रॅक्टिकल मार्ग काढला. म्हणाले, ज्यांना गावाचा तिथल्या कामाचा अनुभव आहे त्या सरपंचांनाच तात्पुरती जबाबदारी सोपवा. सोपं आणि सरळ. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ज्याची सगळेजण वाट पाहत आहेत. कोणत्या तालुक्यात कोणती गावं आहेत? आपण आता तालुक्यानुसार संपूर्ण यादी पाहणार आहोत. सुरुवात करूया शहादा तालुक्यापासून. जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 27 गावं याच तालुक्यातली आहेत. ही आहे त्या गावांची यादी. अस्लोद, न्यू अस्लोद, राणीपूरपासून ते अगदी कुन्हावत तर्फे सारंगखेडापर्यंत. शहादानंतर नंबर लागतोय तळोदा तालुक्याचा. इथे बंधारा, पाढळपूर, राणीपूर, रेवानगर, सरदारनगर, नर्मदानगर आणि रोजवा पूर्णवसन ही 7 गावं आहेत. आणि सोबतच अक्कलकुवा तालुक्यातलं एक गाव देवमोगरा, इथेही हाच नियम लागू झालाय. आता वळूया धडगाव तालुक्याकडे. इथेही 16 गावांचा समावेश आहे, ज्यात धनाजे बुद्रुक, घाटली, आचपा, खरडा यांसारख्या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये आता नवीन प्रशासकीय समितीच कारभार पाहणार आहे. जिल्ह्याचं मुख्य ठिकाण म्हणजे नंदुरबार तालुका. इथे तब्बल 22 ग्रामपंचायतींमध्ये हा बदल लागू झालाय. वैंदाणे, कोपर्ली, भालेर पासून ते थेट आराळेपर्यंत यादी बरीच मोठी आहे. आणि आता यादीतल्या शेवटच्या तालुक्याकडे येऊया, नवापूर तालुका. इथल्या धनराट, उकळापाणी, नांदवण, बंधारपाडा यांसारख्या 14 गावांसोबत प्रशासक नियम लागू झालेल्या 87 गावांची ही यादी पूर्ण होते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. ही तर झाली 97 गावांची कहाणी. पण याच जिल्ह्यात अशी 58 गावं आहेत जिथली स्टोरी पूर्णपणे वेगळी आहे. तिथे हा नवीन नियम लागूच होत नाहीये. या 58 गावांमध्ये जुनीच पद्धत वापरली गेली आहे. इथे माजी सरपंचांना संधी मिळालेली नाहीये. त्याऐवजी सरकारी अधिकाऱ्यांचीच प्रशासक म्हणून नेमणूक झालीय आणि तेच कारभार सांभाळत आहेत. यामुळे झालंय काय की एकाच जिल्ह्यात 2 कायदे, 2 वेगवेगळ्या व्यवस्था तयार झाल्या आहेत. आणि म्हणूनच या 58 गावांमधल्या लोकांमध्ये थोडी नाराजी पसरतीये. त्यांचं म्हणणं साहजिक आहे की एका बाजूला निवडणुका लांबल्या आहेत आणि दुसरीकडे मात्र 87 गावांमध्ये जुनेच कारभार पाहत आहेत. हा फरक लोकांच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण करतोय. तर मग पुढे काय? या तात्पुरत्या व्यवस्था कधीपर्यंत चालणार आणि निवडणुकांचं चित्र नक्की काय आहे? चला तेही समजून घेऊया. बघा, निवडणूक आयोगाचं काम 2 स्तरांवर सुरू आहे. पहिलं म्हणजे ज्या 58 गावांवर सरकारी प्रशासक आहेत तिथे वॉर्ड रचना वगैरे तातडीची कामं सुरू झाली आहेत, म्हणजे तिथे लवकरच निवडणुका लागू शकतात. आणि दुसरं, लांबच्या पल्ल्याचा विचार करून पुढच्या 5 वर्षांसाठी म्हणजे 2025 ते 2030 साठी सरपंच पदाचं आरक्षण सुद्धा जाहीर करून टाकलंय. म्हणजे तयारी दोन्ही बाजूंनी सुरू आहे. आणि याच नियोजनातून एक खूपच सकारात्मक आकडा समोर आलाय, 322. हो, पुढच्या निवडणूक चक्रात तब्बल 322 गावांचं नेतृत्व महिला सरपंचांच्या हाती असणार आहे. स्थानिक राजकारणात महिलांच्या वाढत्या सहभागासाठी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. सरकारचा उद्देश चांगला आहे की अनुभवी सरपंचांमुळे गावाचा विकास थांबायला नको, पण
ही जी प्रशासकीय सोय केली आहे ती खरंच रखडलेल्या विकासाला गती देईल की मग निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ही फक्त एक तात्पुरती मलमपट्टी ठरेल? याचं उत्तर आपल्याला लगेच नाही मिळणार. ते तर येणारा काळच ठरवेल.